मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं लाखोचा जनसमुदाय होता. त्यांनी ज्या ज्या उमेदवारांना पाडायला सांगितलं ते उमेदवार विधानसभेला पडले. काही मातब्बर उमेदवारांची दमछाक झाली. निवडणुका जरांगे पाटील सहज जिंकू शकले असते अशी परिस्थिती असताना जरांगे पाटलांनी कोणताही राजकीय पक्ष काढला नाही आणि जाहीरपणे कुठल्याही उमेदवाराला पाठिंबाही दिला नाही. परंतु अदृश्य पाठिंबा देऊन अनेक उमेदवार निवडून आणण्याची ताकद जरांगे पाटलांमध्ये होती. त्यांनी ती सिद्धही केली. दुसरीकडे आहेत सध्या राजकीय पक्षाची घोषणा करणारे ओबीसी जनता पार्टीचे संस्थापक ओबीसी नेते लक्ष्मण हके. लक्ष्मण हके यांना स्वतःला एका निवडणुकीत किती मतं पडली हे मी न सांगितलेली बरी. परंतु आज त्यांनी जो राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांचा भविष्यामध्ये यशस्वी होईल की न होईल ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु जे जरांगे पाटलांना जमलं नाही ते लक्ष्मण हकेंनी करून दाखवले. मित्रहो नमस्कार. आपल्यासोबत लाखो लोकांचा जनसमुदाय असताना एखादा राजकीय पक्ष काढण्याची महत्वाकांक्षा जरांगे पाटलांसह झाली असेल. परंतु जे जरांगे पाटलांना जमलं नाही ते आता लक्ष्मण हके करून दाखवणार आहेत. कालच लक्ष्मण हके यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून जाहीर घोषणा केली की मी आता एक राजकीय पक्ष काढतोय. पक्षाचं नाव सुद्धा ठरलंय ओबीसी जनता पार्टी. आता जे जरांगे पाटलांना जमलं नाही ते लक्ष्मण हके करत असतील तर लक्ष्मण हकेचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी पार्श्वभूमी काय आहे, विषय काय आहे ते समजून घेऊयात. जरांगे पाटलांच्या पाठीमागं लाखो मराठ्यांचा मॉब होता. विधानसभेच्या वेळी मी उमेदवार देणार अशा प्रकारची घोषणा देखील जरांगे पाटलांनी दिली. परंतु कधी कधी समाजकारणातील लोक राजकारणात यायचं म्हटलं की सगळ्या भूमिकांचा विचार करावा लागतो, भविष्याचा विचार करावा लागतो. कारण समाजकारण वेगळं आणि राजकारण वेगळं, आंदोलनं वेगळी, सत्तेतल्या खुर्च्या वेगळ्या. हे समजणारे जरांगे पाटील यांनी कुठलाही पक्ष स्थापन केला नाही. त्यांची भूमिका ही समाजीकरणाची आहे. आता लक्ष्मण हके यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या पाठीमागं बऱ्यापैकी ओबीसी समाज आहे आणि मध्यंतरी ते एका निवडणुकीत उभे राहिले. मताची आकडेवारी मी सांगणार नाही कारण ते आता मताची आकडेवारी त्यांना सांगितली तर त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. लक्ष्मण हके यांनी आता ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून आगामी 2029च्या विधानसभा लढवाव्यात आणि त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि लक्ष्मण हके मुख्यमंत्री व्हावे अशी काही लोकांची इच्छा आहे. तसं त्यांनी व्हावं हे आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु राजकारणामध्ये येत असताना आपल्या पाठीमागं पाठबळ आहे का? एखादा पक्ष आपण काढतोय, पक्ष काढण्याची आपली लायकी आहे का? या सगळ्यावरती मी न बोललेलं बरं. परंतु प्रसारमाध्यमांमध्ये जर लक्ष्मण हके यांच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचल्या तर त्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. कुणी राजकीय पक्ष काढावा आणि कुणी काढू नये या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण जे जरांगे पाटलांना जमलं नाही ते लक्ष्मण हकेंनी करून दाखवलं हे मात्र खरं आहे. भविष्यामध्ये त्यांच्या पक्षाला यश मिळो न मिळो परंतु त्यांनी पाऊल तर टाकलेलं आहे. राजकारणामध्ये आज घोड्याचं गाढव केलं जातंय आणि गाढवाच्या गळ्यात घंटा बांधून त्याला सिंहाची शिकार करायला पाठवलं जातंय. अशा प्रकारचं वातावरण आज सगळीकडे होत असताना लक्ष्मण हके हे स्वतः राजकीय पक्ष काढतायत का त्यांना कोणी रसद पुरवतंय हा संशोधनाचा विषय आहे. परंतु लक्ष्मण हके महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या राजकीय पक्षाचा दबदबा निर्माण करतील का? तर सध्या तसं वातावरण नाही. लक्ष्मण हके यांनी राजकीय पक्षाची घोषणा ही ओबीसींना आकृष्ट करण्यासाठी केलेली आहे. पण आज विविध राजकीय पक्षामध्ये अनेक मातब्बर ओबीसी नेते असताना त्यांनी त्यांचं काम देखील ओबीसींसाठी महत्त्वाचं आहेच. पण दुसरीकडं लक्ष्मण हके यांना बाकीचे राजकीय पक्ष चारा टाकत नाहीत, एखादी विधान परिषद देत नाहीत, एखादं महामंडळ देत नाहीत. त्यामुळं लक्ष्मण हकेंनी दुसरा डाव टाकलेला आहे. लक्ष्मण हके यांनी आता स्वतःचाच ओबीसी जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय. कारण आता राजकीय पक्षाचे ते संस्थापक झालेत आणि संस्थापकाची एकच इच्छा असते की मला सर्वोच्च पद मिळावं. लक्ष्मण हके यांनी पुन्हा एकदा विचार करावा आपल्याला किती मतं मिळाली आहेत याच्यावरून भविष्यामध्ये आपण जो राजकीय पक्ष काढत आहोत त्या पक्षाला पाठबळ मिळेल का हा मोठा संशोधनाचा विषय आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.